तुम्ही पाहताय की ज्या स्पर्धेची उत्सुकता गेल्या 15 दिवसापासून शाळेला होती, विद्यार्थ्यांना होती, पालकांना होती, त्या स्पर्धेला आता सुरुवात होते. आणि तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे जी मुलं आहेत त्यांच्या प्रत्येक तुम्ही चेहरे पाहू शकता. त्यांना किती उत्सुकता आहे, कारण गेली 10 ते 15 दिवस झालं तुम्ही पाहताय की या मुलांनी खूप सराव केलेला आहे आणि एक उत्सुकता या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आता स्पर्धेचं या ठिकाणी सुरुवात होते. पर्यावरण संवर्धन, शारीरिक तंदुरुस्ती आणि सामाजिक एकोपा यांचा संदेश देण्यासाठी सेंट अँथनीज हायस्कूल यांच्या वतीनं पहिल्यांदाच भव्य दिव्य ग्रँड मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. शाळेच्या नवीन इमारत विंगच्या सिल्वर जुबली निमित्त आयोजित करण्यात आलेली ही मॅरेथॉन मुंबई क्लायमेट वीक आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या सहकार्यानं पार पडली. या स्पर्धेत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ही मॅरेथॉन 24 जानेवारी रोजी सकाळी पार पडली. सकाळी 6:30 वाजता रिपोर्टिंग तर 7 वाजता फ्लॅग ऑफ देण्यात आला. या स्पर्धेचा मार्ग सेंट अँथनीज हायस्कूल, मारवेक, हरोडी चॅपल, पुन्हा शाळा असा होता. स्पर्धेत विविध वयोगटांनुसार अंतर निश्चित करण्यात आलं होतं. अंडर 10 पासून 40 वर्षांवरील गटांपर्यंत मुलं आणि मुलींसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आले होते. स्पर्धेदरम्यान संपूर्ण मार्गावर वैद्यकीय मदत आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह, आत्मविश्वास, जिद्द दिसून आली. पालकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन दिलं. पालकांनी शाळेच्या गुणवत्तेचं कौतुक करत सेंट अँथनीज हायस्कूलसारख्या दर्जेदार शाळेत आमचे मूल शिक्षण घेत आहे याचा आम्हाला अभिमान वाटतोय अशी भावना व्यक्त केली. याप्रसंगी शाळेचे मॅनेजर फादर कॅजुथान मेनिझेस, प्रिन्सिपल अमला ज्योती, सेकंडरी सुपरविजन सरिता डिसोजा आणि प्रायमरी हेड टीचर जया मिस यांनी कार्यक्रमाची माहिती देत पालकांचे आभार मानले. जो मैनेजमेंट के बारे में मतलब वी वांट टू प्रमोट स्पोर्ट्स हियर. We always want to promote the all-round development of the children, and this particular marathon we want to promote the green initiative, environment awareness for the environment. So we have several projects in the school right through the year, and this year we thought we'll make it special. We are celebrating the silver jubilee of our new building. We will make it special by organizing a green marathon to promote awareness among the children, among the parents, and all stakeholders in this neighborhood. First time a run like this is organized in Malvani. And we are very happy and proud that our school, St. Anthony's School, is over 125 years old, is taking the initiative for this. तो एज अ पेरेंट्स, एज अ स्टूडेंट पार्टिसिपेट करते समय उनका जो एक्सपीरियंस है, कैसे आपको स्माइल दिखाई दिया, और जैसे स्टूडेंट के साथ एज अ टीचर जब पार्टिसिपेट करते हैं तो पूरा जो आयोजन है पूरा वीकेंड का कैसे रहा? The enthusiasm of the children, looking at the smile, the awareness, I think that really brings us joy. And the parents are enthused, and we recently had our annual day for the primary and for the secondary section, and we put up for one secondary we put up over 900 children on stage. I think the parent support is extremely important, and the enthusiasm that we see and the whole awareness for the campaign is extremely important. We are St. Anthony's High School is celebrating the 25 years of our new building. We are in the celebration of Silver Jubilee celebration of our school. In honor of this, we have organized various activities in our school to celebrate this moment. So we are one of the event is a grand marathon, followed by we have a silver cup, inter-school competitions of various competitions. 16 plus competitions have been organized. So this marathon is a very special moment. For the first time we are organizing at St. Anthony's High School. This is to bring awareness about the greener world, greener environment we encourage in our school. All the students, parents and the staff, we always work together to reduce, reuse and recycle. We have recycled about 90 kilos of plastics, and we have received a bench made out of the plastic, 2 benches made out of the plastic by Project Mumbai. We are having this grand marathon in collaboration with the Project Mumbai, Mumbai Climate Week, UNICEF and the entire school. So I am very excited along with my students and staff. So we are happy that many of have joined. We have crossed the limit of 1,500 members for this today's marathon. So we are just waiting to flag off. Almost 1,500, that was our target, and I think around that many people, students, adults have participated in this
marathon, and this is the first time our school is hosting this marathon, and I'm equally excited like the parents, since we are doing this for the first time, and we hope this event is going to be one of the successful event with all the other events that we have conducted successfully. आता आम्ही जवळजवळ 1 महिना झाले याची तयारी करतोय. आज जसं काय आपल्या शाळेच्या मैदानावर एखादा उत्सव, एखादा सण, जसा आता 26 जानेवारी येणार आहे, अगदी त्या पद्धतीचा उत्साह या ठिकाणी सर्व मुलांमध्ये दिसत आहे. या स्पर्धेची तयारी मुलांच्या पेक्षा आम्ही शिक्षक जास्त तयारी करत आहोत. आपल्याकडे रजिस्ट्रेशन सुद्धा 1000च्या वर झालेले आहेत. हरित मुंबई आणि स्वच्छ मुंबई झिरो वेस्ट या प्रकल्पाअंतर्गत आम्ही ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्यासाठी आमच्या मुख्याध्यापिका सिस्टर आमला ज्योती यांचे खूप खूप आभार. त्यांनी या शाळेमध्ये आल्यापासून खूप ॲक्टिव्हिटी आणि खूप मुलांना प्रोत्साहित करणारे असे गेम त्यांनी स्वतः सुरू केलेत आणि त्यामध्ये प्रत्येक शिक्षकाचा मोठा वाटा आहे. प्रत्येक शिक्षक त्यामध्ये उत्साहाने आणि मुलं त्याच्या डबल उत्साहाने यामध्ये तयार आहेत. मुलांना तयार करून घेण्याचं काम शिक्षकांनी पूर्ण अगदी त्यांच्या सर्वतोपरी त्यांनी प्रयत्न करून केलेला आहे. शाळा हे माझ्यासाठी एक दुसरं घर आहे. शाळेतली मुलं हा एक आमचा परिवार आहे आणि जसं कुटुंब आपण कुटुंबामध्ये राहतो त्या पद्धतीने आम्ही ही शाळा पूर्णपणे हँडल करत आहोत. विद्यार्थ्यांना काय शुभेच्छा द्याल, पालकांना काय शुभेच्छा? आता या स्पर्धेमध्ये कोणी जिंकेल कोणी हारेल, पण या स्पर्धेमध्ये जो पार्ट घेतोय किंवा जो पार्टिसिपेट करतोय तो प्रत्येक विजेता आहे. प्रत्येकाला मी शुभेच्छा देतो की त्यांनी ही जी मॅरेथॉनची जी स्पर्धा आहे ती एकदम व्यवस्थितरित्या कुठेही कोणाला दुखापत न होता पूर्ण करावी. ही आमची शाळा खूप अशी चांगली आहे, म्हणजे नेहमी कोणता ना कोणता स्पर्धे करतच राहतात आणि हे पहिल्यांदा आहे जे आमच्या स्कूलमध्ये अशी मॅरेथॉन झाली आहे. खूप चांगली गोष्ट है. अच्छा लग रहा है, इतने सारे लोग आए हैं, सबने पार्टिसिपेट किया, अपना योगदान दिया है इसमें. सब अपना मतलब हेल्थ का अच्छा अपना ध्यान रख रहे हैं. मुझे अच्छा लग रहा है और इस स्पर्धे में सब सहभागी हो रहे हैं. मेरी प्रैक्टिस तो जब से मतलब पार्टिसिपेट की हूँ, जब से घर पे भागती रहती हूँ, और फिर मैराथन सुन के मैं बहुत एक्साइटेड हुई थी. मम्मी ने मतलब मेरी बताए थे कि प्रैक्टिस कर रहे हैं तो मतलब अच्छे से करना और विन मतलब होकर आना, जीत कर ही आना, मतलब ऐसा होना चाहिए. और मैं मतलब बहुत दिन से प्रैक्टिस करी उस चीज़ के पीछे. मैं तो सच में लकी हूँ क्योंकि मुझे लिया गया, मैं पार्टिसिपेट करी थी और मैं मतलब आ गई लकीली उसमें, तो मतलब मैं तो हॅपी हूँ उसमें. खूपच चांगला प्रोजेक्ट केलेला आहे या टीचरनी आणि मुलं पण तेवढीच उत्साही आहेत, पॅरेंट्स पण तेवढीच उत्साही आहेत. जसं त्यांनी टायमिंग दिलेला ना 5:45 म्हणजे तशी 6:15 मुलं पण प्रेझेंट्स आहेत, पॅरेंट्स पण तेवढे प्रेझेंट्स आहेत आणि वयाची कुठचीच वैरायता दिसत नाही आहेत. अगदी आजी आजोबा पण त्यांचे आलेले दिसत आहेत. म्हणजे शाळेला त्यांनी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. शाळा सगळे करून घेते सगळं मस्तपैकी आणि सपोर्ट आहे शाळेचा आमचा. अच्छा स्कूल है, अलग अलग एक्टिविटीज है, प्रोग्रेस होता रहता है, कुछ ना कुछ अलग करते रहते हैं और बच्चे लोग खुश रहते हैं. खाली स्टडी नहीं मतलब बाकी ॲक्टिव्हिटीज भी बहुत अच्छे से होते हैं. सर्वप्रथम सेंट अँथनी स्कूलचे मी खूप आभार मानतो, कारण त्यांनी हा कार्यक्रम, मला असं वाटतं हा मॅरेथॉन यावर्षी पहिलाच टाईम आहे त्यांना ठेवायला, पण या शाळेच्या ॲक्टिव्हिटीज भरपूर आहेत आणि आम्हाला खूप बरं वाटतं की आमचा मुलगा सेंट अँथनी स्कूलमध्ये शिकतोय. It's really amazing to run a marathon. I've already ran a few kilometers and this is for my school, so actually I would really love to go ahead and enjoy this moment and also go ahead and at least try competing for my goal. And actually it's a good advantage and also a good fitness level right now. And also as we see, it's a good organization done by the school, so yeah, going ahead we'll further understand where we are going to be in the positions and stuff. या यशस्वी आयोजनासाठी गणेश साळुंखे, सचिन साळुंखे या शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले. ही मॅरेथॉन विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा देणारी, प्रेरणादायी आणि आरोग्यवर्धक ठरली असं मत उपस्थितांनी व्यक्त केलं. जागृत महाराष्ट्र न्यूज, मालाड, मुंबई.